पण आज त्यांच्या सगळ्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, बेताल वक्तव्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे. पण आता बोलण्यातनं तुमच्या असं लक्षात आलं की हे सुरुवात जी आहे ती आत्ताची नाही आहे, ती अगदी 95-97 पासूनची आहे. त्यांचं कसं आहे, त्यांना असं वाटतं जिल्ह्यामध्ये माझं एक छत्री अंमल राहिलं पाहिजे, माझ्याशिवाय कोणीच नको, मला वरचढ कोणीच नको, आणि म्हणून मग कोणालाच पुढे जाऊ द्यायचं नाही. 3-3, 4 टर्म झालेले आमचे आमदार दोघं, त्यांना त्यांनी काढून टाकलं, त्यांना तिकीट दिलं नाही कारण नसताना, मग तिथे आमच्या सीटही पडल्या. पण ते करतात. त्यांना असं वाटतं माझ्याशिवाय इथे कोणी मोठा नाही. जळगाव जिल्हा म्हटलं म्हणजे फक्त खडसे, पण दुर्दैवाने त्यांच्या ते मी पुढे पुढे चाललो गेलो, पण मी काही त्यांना काही काटाकाटीचं राजकारण नाही केलं. मी त्यांची लाईन कापली नाही, फक्त आमची लाईन मोठी झाली, ती लोकांमुळे झाली, जनतेमुळे झाली, आमच्या कामामुळे झाली. तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारा, कोणाला कसंही आजार असू द्या, कोणाचं कसंही ॲक्सिडेंट असू द्या, लगेच फटक्यात मुंबई, लगेच व्यवस्था. आम्ही हे सगळे लोकांच्या सुखदुःखाचे सोबती आहोत. हे नुसती बडबड करून नाही चालत, बोल घेवडेपणा करून नाही चालत. म्हणून लोक आमच्या पाठीच्या ठिकाणी आहे. संघटनात्मक काम इतकं जोरात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचं, की अशाही परिस्थितीमध्ये आम्ही 3.25 लाख मतांनी दोन्ही जागा निवडले. सोपं नाही आहे. मी तर 4च दिवस तिथे होतो फक्त, मी बाकी सगळं 2 महिने फिरतच होतो बाहेर, फक्त 4च दिवस गेलो शेवटचे. आले नाही निवडून, आणले लोक. सगळे कार्यकर्ते मरमर करत आहेत, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, पक्षासाठी काम करतायत. पण त्याचा सगळा श्रेय एकटा माणूस, आणि मी म्हणेल माझ्यामुळे, तर नाही. उद्या मी जरी गेलो तर जळगाव जिल्ह्यात फरक पडणार नाही. संघटनात्मकदृष्ट्या इतका जळगाव जिल्हा आमचा मजबूत आहे. पण मी जेव्हा अहंभाव तुमच्यामध्ये होतो ना, त्यावेळेला अशी परिस्थिती पण हे सांगा की त्यांच्या जाण्यानं तुमचा फायदा झाला भाजपचा का काही प्रमाणात नुकसान झालं? नाही, काय नुकसान झालं मला सांगा ना. दूध डेअरी आम्ही एक हाती ताब्यात घेतली. आता एवढा ज्येष्ठ नेता तुमचा गेला, तुम्हाला तुमचा वैयक्तिक पातळीवर विरोध असेल, पण विचार तर तुमचेच होते. हो, पण मला असं वाटतं तुम्ही देशामध्ये बघा, तुम्ही उत्तर प्रदेशपासून बघा, म्हणजे तिथले अगदी मुख्यमंत्री 2-2, आमच्या दिदी होत्या उमा दिदी, त्या गेल्यात. त्यानंतर आमचे कल्याण सिंग होते, तेही गेले. वाघेला होते गुजरातमध्ये मुख्यमंत्री, तेही गेले. काय फरक पडतो पक्षाला? पक्षाला काय फरक पडला? गुजरातमध्ये काही फरक पडला? उत्तर प्रदेशमध्ये काही पडला? आलेलं निवडून. असं नाही. पक्ष म्हणजे संघटना आहे, इथे मरमर काम करणारे कार्यकर्ते आहेत. एखाद्याला जेव्हा असं वाटतं की बाबा मी माझ्यामुळे, मग त्यावेळेला मग त्याचा अंत ठरलेला असतो. उद्या मी पण म्हणेल की हे फक्त माझ्यामुळे, ठीक आहे, एक छत्री माझा आहे तिथे, मी नेताच आहे तिथला. मी जेव्हा उद्या म्हणेल की हे फक्त माझ्यामुळे, गिरीश माझ्यामुळे, हे मी नाथाभाऊ मी केलं, हा त्यांचा जो अहंभाव आहे ना, हा त्यांना घेऊन बुडाला. हा सगळ्यांचं श्रेय आहे. मला याला काल सांगत होते की मी याला 6 टर्म मला हा माझ्यामुळे आला, मी सगळ्याच्या मतदारसंघात कामं केले. लोकांना माहिती आहे गिरीश महाजन काय करतो तिथे. इतकं सोपं नाही आहे निवडून येणं 6 वेळा, पण येतो आम्ही त्या ठिकाणी निवडून. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं तो त्यांच्या मनातला जो अहंभाव आहे ना, तो थोडा बाजूला केला पाहिजे. तुमच्यामध्ये म्हणजे कोणे एकेकाळी तुम्ही एकमेकांच्या बरोबर काम केलं. बरोबरच. आता त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला अशी 1% तरी शक्यता दिसते का की परत तुम्ही एकत्र येऊन काम करणं, का आता ती पूर्ण संपून गेलेली आहे? दोन्ही बाजूने ज्या पद्धतीनं एकमेकांबद्दल बोललं गेलं किंवा बोललं जातं, तर त्यामुळं आता ते कदापि होणं नाही असं नाही, कदापि होणं नाही. पण त्यांनी 2.5 वर्षामध्ये आमच्याविषयी जो सूड उगवला ना, तो म्हणजे अक्षरशः म्हणजे कुठेच होऊ शकत नाही देशामध्ये. अशी उदाहरणं आहेत. 2.5 वर्षामध्ये त्यांनी मला मोका लावण्यासाठी प्रयत्न केला, लावला माझ्यावर मोका. माझ्या मित्रांना जवळच्या इतका त्रास दिला त्यांनी. 7-8 महिने काही सुख नसताना, म्हणजे ते BHR, ती बायचन निरंजन रायसोनीची मल्टीस्टेट पतसंस्था आहे, बँक आहे, त्यामध्ये काही कंप्लेंट नाही. 9 लाखाचा विषय. माझ्या मित्राच्या घरी 250 पोलीस सकाळी 4 वाजता 2 दिवस आधीपासून ते पुण्यामधून निघून तिथे बसलेले आहेत. हा कुठला प्रकार आहे? आणि कंप्लेंट म्हणतो बाबा मी कंप्लेंट दिली नाही, मला 14 मध्येच 9 लाख रुपये मिळाले. आणि ते 9 लाखावर त्यांनी त्याला, मुलाला त्याच्या 25 वर्षाच्या, त्याला 8-8 महिने जेलमध्ये टाकून द्यावं. माझ्याविषयी केवढं षडयंत्र. तुम्ही बघितलं पेन ड्राईव्ह, तो जर आम्हाला मिळाला नसता तर आम्ही सुद्धा जेलमध्येच असतो. मी सुद्धा सांगतो, दाव्याने सांगतो की त्यांनी मला जेलमध्येच ठेवलं असतं. तर षडयंत्र त्याच्यामध्ये. प्रवीण चव्हाण म्हणतायत, खडसे साहेब असं म्हणतायत, त्यांचा आवाज त्याच्यामध्ये येतोय, ते बोलतायत. मला बिलकुल सांगितलं की गिरीश महाजन संपलाच पाहिजे, त्याला मोकाट टाका, कशात टाका, NPTमध्ये टाका. हा संपला की देवेंद्र फडणवीस संपला, देवेंद्र फडणवीस संपला की भाजप संपली. एवढं मोठं षडयंत्र. आणि यातूनही मी कशातरी बाहेर निघालो. आम्हाला हायकोर्टाने स्टे दिला, तर त्या प्रवीण चव्हाण आणि पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा की याला कसं फसवायचं. मग हा घरून निघाला की याच्यावर थोडं नजर ठेवा. हा कुठे रस्ते पळत गेले, नाशिकच्या जवळपास आला की तिथे काहीतरी बॅरिकेड लावा, पोलीस तपासणी दाखवा. पोलीस तपासणीमध्ये मग काय तो काय उतरून पाहणार आहे का, पाहिले तर पोलिसांच्या खिशात 2-4 पुड्या ठेवा, हेरोईनच्या ठेवा, चरसच्या ठेवा, काहीतरी ठेवा त्याच्यामध्ये ड्रग्ज, आणि त्याच्या गाडीमध्ये टाकून द्या आणि सांगा अरे याच्या गाडीत सापडलं, तो 2 वर्ष बाहेर येणार नाही म्हणे, मग त्याला वाचूच देणार नाही म्हणे. रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड आहे. हे
तुम्ही बघितले नाही ती सीडी ती ते पेन ड्राईव्ह मध्ये हे सगळं आहे, फडणवीसांनी हे सगळं आहे. तुम्ही ती पेन ड्राईव्ह बघा, अगदी पिक्चर सारखं आहे, आपण जसं बोलतोय तसं असं चाललेलं अधिकाऱ्यांसोबत. आता मला सांगा, तुम्ही एवढं षडयंत्र आमच्या विरोधात की आमच्या गाडीमध्ये बरोबरी ड्रग टाकून द्या. त्यांनी स्टेटमेंट घेतलं माझ्या विरोधामध्ये त्या शाळेच्या संस्थेमध्ये, संस्थेच्या संदर्भात, ज्याच्यावर माझ्या मोका लावला बळजबरी की बाबा गिरीश महाजनांना संस्था का पाहिजे होती, तर गिरीश महाजनांना इथे ड्रगचा धंदा करायचा होता. त्यांनी 2-3 लोक त्यातले मुद्दाम काढले, त्यातले आरोपीची जुनी भानगड आहे खूप, त्यांनी काढले, त्यांना हॉस्टाईल केलं आणि त्यांना लिहून द्यायला लावलं की गिरीश महाजन म्हणत होते की कॉलेजमध्ये एवढे मुलं आहेत, याच्यापेक्षा धंदा कुठला चांगला होणार नाही, छोट्या छोट्या 1-1 ग्रामला याला 2-2, 3-3 लाख रुपये मिळतात, आपण त्या मुलांना सवय लावू, त्यातून कोट्यवधी रुपये कमवू. हे स्टेटमेंट आहे माझ्या विरोधात. हे स्टेटमेंट तुम्हाला मी लेखी कागद दाखवतो. काय स्टेटमेंट घेतलं आहे प्रवीण चव्हाणने. हा स्पेशल सरकारी वकील, विशेष सरकारी वकील, हा सगळा त्यांचा खडसेंचा राईट हँड. सुरेश दादाला सुद्धा त्यांनीच फसवलं, सगळ्या नगरसेवकांना सुद्धा वर्षानुवर्षे जेलमध्ये त्यानेच टाकलं, 60-60 नगरसेवकांना त्या ठिकाणी. हा तो वकील, आणि हा तो बोलतोय खडसे साहेबांना त्याचे रेड करायला जायचं असताना खडसे साहेबांना विचारा कुठल्या हॉटेलला थांबायचं, व्हेज खाणार का नॉनव्हेज खाणार, किती लोकांना रूममध्ये किती लोक झोपणार. खडसे साहेबांना सांगा कॅश पैसे द्या, काही इकडे फोनपे करू नका किंवा कशावरून पैसे देऊ नका, म्हणजे कुठे त्याचं रेकॉर्ड राहता कामा नये. हे प्रवीण चव्हाण बोलतायत, पोलीस अधिकारी बोलतायत एकमेकांशी, SP, DCP. म्हणजे अजून तुम्हाला काय पुरावे दिले पाहिजे, तरी म्हणतात मला फसवलं यांनी. आता कोण कोणाला फसवतं यावरून? तुम्हाला फसवलं तर एखादा पुरावा द्या, काही सांगा आम्हाला. पण तुम्ही जर आमच्याविषयी एवढा भाव ठेवाला ना, तर तुम्ही परत मला विचारता की तुमचं तर तुम्ही आले तर काय करणार. शेवटी पक्षाने निर्णय घेतला तर ते ठीक आहे, ते राहतील पक्षामध्ये, माझं त्याच्यावर काही मी काही त्याला विरोध करू शकत नाही. वरतून जर निर्णय झाला तर आम्ही राहू सोबत. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एवढं आमचं म्हणजे आम्हाला जगणं मुश्किल करून टाकलं, जगणं मुश्किल करून टाकलं त्यांनी मला 2.5 वर्षामध्ये. म्हणजे इतकं सुडाचं राजकारण, इतकं खोटं राजकारण. मला वाटतं की 1-2% खरं असेल तरी पण आम्ही समजून घेऊ, पण तुम्ही 100% इतक्या खोट्या केसेस आमच्यावर करतात. परत वरतून आमच्यावर तुम्ही अशा पद्धतीने काही तोंडसूक घेतात, आणि म्हणून त्यांना माहिती आहे की आपण याचं काहीच करू शकत नाही. आणि म्हणून मग खालचं फाजील बोलायचं, फालतू बोलायचं, कमरेखालची भाषा वापरायची. शिडी माझी गायब होऊन गेली. अरे कशी काय गायब झाली? तुम्हाला तर जी मिळाली असेल तुम्ही घरात बसून तिथं रोज पूजाच केली असते, देवाच्या ठिकाणी बसून दिला रोज अगरबत्त्याच लावल्या असते तिच्यावर तुम्ही, गिरीश महाजनची शिडी आहे म्हणून. तुम्ही काय सांगताय? पण हवेत गोळीबार करायचा, मुद्दाम कोणाला तरी अश्लील बोलून बदनाम करायचं, हाच त्यांचा धंदा आहे. तो त्यांना आता लखलाव आहे. निवडणूक आहे, तुम्ही या समोर लढा माझ्या मतदारसंघात, म्हटलं उभे राहा 8 दिवस मुक्काम करा माझ्या मतदारसंघात. पण म्हणजे गिरीश महाजन जे